खरंच घर ही डेड इन्व्हेस्टमेंट आहे का? आता तुम्ही रेंटवर घर घेतलं तर आपण तुमच्या 1 लाखाचं इन्कम असेल तर तुम्ही 80 लाखापर्यंतचं घर आरामात घेऊ शकता. बिकॉज 20 लाख तुम्ही डाऊन पेमेंट भरलं, 60 लाखाचं लोन घेतलं. फॉर 60 लाख लोन 50,000 EMI विल बी देअर. दरवर्षी 12च्या जागी तुम्ही 13 EMI पे त्याचा काय फरक पडतो तर तुमचं जे लोन आहे ते तुम्ही 25 वर्षाचं लोन तुम्ही 20 वर्षात संपवू शकता. हो. तुम्ही विचार करा, 50 लाखाच्या लोनवर जर 14,40,150 रुपयाचं सेव्हिंग आहे तर पर्सन हु इज हॅव्हिंग अ लोन ते 15 लाखाची कार घेऊ शकतो. रोज काहीतरी ऍड्स दिसतात आपल्याला की एक म्हणतं 8%, एक म्हणतं 7.8%, एक म्हणतं 8.3 ऑनवर्ड्स. नक्की हा काय प्रकार असतो आणि हे कसं ठरतं? बऱ्याच वेळा RM फोन करतो आणि तो सांगतो की सर आम्ही तुम्हाला बेस्ट रेट देतोय आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो की अरे माझा रिलेशनशिप मॅनेजर आहे. पण बँक असेल, NBFC असेल, ते होम लोन देताना काय बघतं तुमच्याकडे? जे सिबिल स्कोअर 750 आणि 800 इट्स अ गुड रेट, बट स्टील यू विल नॉट गेट द 7.35. यू विल गेट समवेअर अराउंड 7.5. तर म्हणून तर क्रेडिट स्कोअर चारित्र्यासारखा सांभाळला पाहिजे. म्हणजे आर्थिक चारित्र्याचे बरोबर. तुम्ही जेव्हा 15 वर्षासाठी लोन घेता त्यावेळेस तो तुम्हाला EMI जो आहे ना तो साधारण 46,000 पडतो. जेव्हा तुम्ही 20 वर्षाचं लोन टेन्युअर करता तेव्हा तो 40,000 लागतो. पण त्याच वेळेस तुम्ही जे इंटरेस्ट पेमेंट करताय ते साधारण 13 लाखाने ते वाढले. बापरे. तुम्ही आधी IPS करून घ्या. IPS म्हणजे बँकेकडून आपल्याला एक ऑफर मिळते की तुम्हाला कितीपर्यंतचं लोन मिळतं. ते आली देन यू कॅन गो अँड सर्च द प्रॉपर्टी. आयडियल EMI तुमच्या सॅलरीच्या किती % असला पाहिजे? फिक्स्ड घ्यावा का फ्लोटिंग घ्यावा? होम लोन घेताना लोक काय चुका करतात? तुम्ही 2 कोटीचं घर घेता आहे देन यू चूज अ गुड लॉयर. ॲग्रीमेंट ड्राफ्टिंग प्रॉपरली होईल. त्याला खर्च काय 20 ते 25,000. पण हे नाही केल्याने काय तोटा होतो? नक्की किती टेन्युअर घेतलं पाहिजे? कमीत कमी टेन्युअर हा आयडियल टेन्युअर. पण पुण्या मुंबई सारख्या शहरात आता हे पॉसिबल नाही. तुम्ही आता नुकतेच नोकरीला लागलायत, नुकतंच घर घेतलंय. आयडियली हाय, हॅलो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे धनदौलतच्या या खास एपिसोडमध्ये. आणि आजचा विषय धनदौलतमधला सगळ्यात जवळचा, महत्त्वाचा, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात किमान एकदा तरी येणारा असा विषय आहे, तो म्हणजे होम लोन. आणि आपल्याला होम लोनबद्दल बऱ्याच गोष्टी ऐकत असतो आपण की बाबा काहीतरी इंटरेस्ट रेट कमी झाला, जास्त झाला, EMI चुकला, EMI भरायला पाहिजे, असं ह्या बँकेचं लोन घ्या, त्या बँकेचं लोन घ्या, ही NBFC चांगली आहे, ह्यांचं लोनचं सोपं प्रोसेस आहे, पटकीन एका झटक्यात लोन, असं वगैरे सगळ्या गोष्टी ऐकतो. गोंधळ होतो आपल्याला. किती EMI भरायचा, किती लोन घेतलं पाहिजे, का लोन घेतलंच नाही पाहिजे, रेंटवरती राहिलं पाहिजे, घर विकतच नाही घेतलं पाहिजे, ती डेड इन्व्हेस्टमेंट, अशा बऱ्याच गोष्टी आपण ऐकत असतो. पण नक्की हे करण्याआधी आपल्याला होम लोन म्हणजे काय, होम लोन कशा पद्धतीने वर्क होतं, त्याच्यात काय काय चुका होतात, हे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणूनच यासाठी आपल्यासोबत आहेत CA संकेत अळवणी आणि CA जयेश मीना, बेस्ट लोनचे को-फाउंडर, डायरेक्टर्स आपल्यासोबत आहेत आणि ते आपल्याला डिटेलमध्ये मदत करणार आहेत होम लोन समजून घ्यायला. तुमचं स्वागत आहे दोघांचंही. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. मला खूप छान वाटतंय. मला एकतर गोष्ट सांगणं गरजेचं आहे इथं. ते माझे कॉलेजमधले सिनियर्स आहेत, त्यामुळे मी त्यांच्यासोबत थोडंसं अगं-तुगं होईल, तुम्ही समजून घ्याल. आणि अर्थात ते गेली 10-15 वर्ष झालं या क्षेत्रात काम करतायत, बऱ्याच लोकांना ॲडवाईज करतायत. सो मी हक्काने त्यांना छोटे छोटे प्रश्न विचारणार आहे आणि समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे की बाबा गृहकर्ज काय पद्धतीने, ये चीज क्या आहे. तर मला सगळ्यात पहिलाच हाच प्रश्न आहे की तुम्ही रोज होम लोन्समध्ये डील करताय म्हणून तुम्हाला विचारणं गरजेचं आहे. अजून पण हेच चाललं की घर ही डेड इन्व्हेस्टमेंट आहे, घर नाही घेतलं पाहिजे. आता एक तर ते इतकं अनबिलिव्हेबली महाग झालं आहे, तर घर कशाला घ्या, त्यापेक्षा रेंटवरती राहणार. जिथे तुम्हाला 70-80 रुपये EMI येणार आहे तेच घर तुम्हाला 20,000 मिळणार आहे रेंटवरती. मग कशाला घर विकत घ्या. तर खरंच घर ही डेड इन्व्हेस्टमेंट आहे का? नाही, घर हा डेड इन्व्हेस्टमेंट नाही. एक तर जसं मी आधीच आपण डिस्कस केलं की हा एक आपलं सेन्स ऑफ सिक्युरिटी आहे. आपलं स्वतःचं घर आहे, एक स्वाभिमान आहे की माझं घर आहे. ही गोष्टी झाली. दुसरं फायनान्शियल अँगल तुम्ही बघितलं तर से फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल घेऊ की बानेरमध्ये आपण 2 BHK घर घ्यायचं असेल तर कितीला बसतं? तर रफली एक चांगलं सोसायटीमध्ये 80 ते 90 लाखापर्यंत आपल्याला 2 BHK फ्लॅट मिळू शकतो. तर तुम्ही 90 लाखावर फ्लॅट घेतलं, त्याचा तुम्ही 30 lakhs अपफ्रंट पेमेंट केलं, 60 lakhsचं लोन घेतलं. EMI किती बसणार आहे तुम्हाला? अराउंड 45,000 to 50,000 डिपेंडिंग अपॉन द टेन्युअर तुम्ही काय घेताय. आणि तुम्हाला आजच्या दिवशी बानेरमध्ये रेंट काय चालू आहे? रफली 40-45,000चा.
म्हणजे तुमच्या EMI आणि रेंटचा डिफरन्स काहीच नाही, ऑलमोस्ट निग्लिजिबल आहे. आता नवीन याच्यानुसार फार फरक राहिला फार फरक नाही. हां, तुम्ही मुंबई, दिल्ली असे काही जे सिटीज आहेत तिकडे तो डिफरन्स आहे, तिकडे आपण समजू शकतो. बट पुण्यासारखं आणि जे टायर 2 सिटीज आहे तिकडे हा कॅल्क्युलेशन बसणार नाही. पण यामध्ये अजून एक असं आहे की इवन मुंबई किंवा मोठ्या ज्या शहरात आहेत त्यात सुद्धा जेव्हा तुमच्याकडे स्वतःचं घर असतं तेव्हा एक एक ती इमोशनल व्हॅल्यू पण असते आणि तुमची स्टॅबिलिटी बऱ्याच वेळा त्याच्यावरनं ठरवली जाते की तुमचं सोशल सर्कल आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी तुमच्या मुलांचं सर्कल, सोशल सर्कल, ह्या गोष्टी त्या जेव्हा तुमचा परमनंट ॲड्रेस आहे तर तेव्हा ते ठरतं. त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यात खूप फरक पडतो की जसं आता तुम्ही रेंटवर घर घेतलात तर आपण कितीही म्हटलं की मी एकाच घरात जास्तीत जास्त दिवस राहीन, 5 वर्षाचा ॲग्रीमेंट करेन, पण काहीतरी समजा त्या ओनरला विकायचं आहे घर किंवा दुसरं काही झालं तर तुम्हाला दर 1-2 वर्षांनी 3 वर्षांनी शिफ्ट करायचं आहे. तुम्ही एरियात जरी म्हटलं की आपल्याला शिफ्ट करायचं पण मग ते तुम्हाला सगळ्या गोष्टी पाहिजे तशा मिळत नाहीत. पण जेव्हा तुम्ही एक घर परमनंट ॲड्रेस तुमचं स्वतःचं घर घेता तेव्हा ती स्टॅबिलिटी येते आयुष्यात. तर त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट आपण जर फायनान्शियल ह्याच्यामध्ये बघायची म्हटली की वेदर इट इज म्हणजे ती फायनान्शियली वायबल आहे का नाही तर मग तसं तर ते शक्य नाही. आणि काही गोष्टी ह्या इमोशनल व्हॅल्यू आणि एक त्या व्यवस्थेशी जोडलेल्या असतात तर तशा पद्धतीने त्याला बघितलं पाहिजे. राईट. 2-3 गोष्टी आहेत त्याच्यात ॲड करू शकतो आपण की एक तर आपलं सर्कल डेव्हलप होतं, तुमची स्टेबिलिटी असते. स्टेबिलिटी म्हणजे तुमचं इफ यू हॅव अ चाइल्ड त्याचा सर्कल बसतो, तुमचे आईवडील असतील तर त्यांचा सर्कल असतो. तुम्ही रेंटेडच्या घरमध्ये राहिले 3 वर्षात चेंज केलं, आईवडीलला ॲडजस्ट करायला खूप त्रास होतो. तर तो एक आहे की बाबा स्वतःचं घर असेल तर त्यांना पण एक प्राऊड फिलिंग असते. दुसरं म्हणजे की बेसिक नेसेसिटी आहे घर ही म्हणजे त्याच्यामुळे गव्हर्नमेंट पण सरकार पण या दृष्टीने बँकांना किंवा ह्यांना हे प्रायोरिटी सेक्टरमध्ये घर कर्ज जे असतं तर त्याचं लेंडिंग हे बँकांसाठी पण प्रायोरिटी सेक्टरमध्ये येतं. बरोबर, कारण अर्थात रोटी कपड्यावर मकानमध्ये करेक्ट करेक्ट. डोक्यावरती छप्पर पाहिजेच आहे. तर मला हे विचारायचं आहे की जेव्हा आपण गृहकर्ज घेतो किंवा होम लोन म्हणतोय तेव्हा आपण जेव्हा अप्लाय करतो गृहकर्जाला तेव्हा आपण काय विचार केला पाहिजे की गृहकर्ज घेताना काय काय गोष्टी आपल्याकडे असल्या पाहिजेत, काय काय गोष्टींचा विचार केला जातो? सो घरासाठी होम लोन घेताना बेसिकली तुम्ही म्हणजे घर घेताना 2 पार्ट्स असतात की एक तर तुमचं डाऊन पेमेंट आणि दुसरं म्हणजे तुमचं होम लोन. ठीक आहे, तर डाऊन पेमेंट साधारण म्हणजे तसं 10 ते 15% बँक त्याच्यावरती 80 ते 85% देते बँक किंवा NBFC. पण आयडियली जर विचार केला तर एक 20 ते 30% आपण डाऊन पेमेंट करावं आणि इतर जो म्हणजे उरलेलं जे आहे 70 ते 80% ती अमाऊंट आपण होम लोन म्हणून घ्यावी. म्हणजे हे एक आयडियल कॉम्बिनेशन आपण असं ठेवू शकतो. ओके. दुसरं होम लोन घेताना होम लोन बेसिकली होम लोनची एलिजिबिलिटी कशी कॅल्क्युलेट होते तर तुमचं जे मासिक उत्पन्न मंथली इन्कम तुमचं जे असतं तर त्याचं एक 50 ते 60% EMI तुम्ही अफोर्ड करू शकता किंवा तेवढं तुम्ही भरू शकता असं आपण अज्युम केलं जातं आणि त्या पद्धतीने तुमचं होम लोन एलिजिबिलिटी तुमची ठरते. त्याच्यात अजून एक आहे की तुमचा क्रेडिट स्कोअर. सो बेसिकली सिबिल असेल किंवा सिबिल स्कोअर जो आपण म्हणजे ही टर्म आपण ऐकलेली असेल, करेक्ट, जी जनरली वापरली जाते फायनान्शियल याच्यामध्ये. तर सिबिल स्कोअर तुमचा किंवा जो क्रेडिट स्कोअर आहे तो तुमचा चांगला असला पाहिजे. 800+ जेव्हा तुमचा सिबिल स्कोअर असतो तर त्यावेळेस तुम्हाला बेस्ट ऑफ द बेस्ट इंटरेस्ट रेट मिळतो. त्याच्यापेक्षा थोडा कमी असेल तर मग अजून रेट थोडा वाढत जातो. तर अशा पद्धतीने तुमचं रेट ठरला जातो आणि त्याच्यामुळे काय की जे फायनान्शियल डिसिप्लिन आपण आपल्या ह्याच्यामध्ये मेंटेन करणं, आयुष्यात मेंटेन करणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण ते तुम्हाला हा जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे तो अगदी 25 पैशांनी किंवा 50 बेसिस पॉईंटनी जरी वाढला ना तर त्याचा लॉंग टर्ममध्ये तुमच्या तुम्ही जे इंटरेस्ट देताय बँकेला तर त्याच्यावरती खूप फरक पडतो. त्याच्यामुळे तो चांगला मेंटेन करणं स्कोअर आणि त्या दृष्टीने तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट बेस्ट मिळणं यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. म्हणजे पहिल्यांदा बेसिकली आपली फायनान्शियल असेसमेंट केली पाहिजे की आपला मंथली इन्कम किती आहे, त्यात आपण एक
किती EMI भरू शकतो, साधारणतः 50 ते 60% EMI भरू शकतो, आणि माझा क्रेडिट स्कोअर किती आहे. बरोबर. नक्की किती टेन्युअर घेतलं पाहिजे, कारण का व्हॉट इज द बेस्ट टेन्युअर. कारण का बऱ्याचदा लोक EMI कमी करण्यासाठी, म्हणजे ते 48,000 45,000 करण्यासाठी 20 वर्षाच्या ऐवजी 25 वर्ष घेतात, 30 वर्षापर्यंत पण अगदी होम लोन घेतात लोक. तर आयडियल टेन्युअर काय असलं पाहिजे, आणि आयडियल EMI तुमच्या सॅलरीच्या किती % असला पाहिजे. आयडियल टेन्युअर म्हणजे कमीत कमी टेन्युअर हां. हा आयडियल टेन्युअर आहे. कारण तुमचं लोन जेवढ्या लवकर संपेल तेवढं तुमचं इंटरेस्ट सेव्हिंग होतं. हां. पण पुण्या मुंबईसारख्या शहरात आता हे पॉसिबल नाही आहे की म्हणजे तुम्ही आत्ता नुकतेच नोकरीला लागलायत, नुकतंच घर घेतलंय, आणि ह्या सगळ्या ह्याच्यात तुम्ही जे घराची किमती आहेत तर त्या पद्धतीने तुम्ही कमीत कमी लोन घेऊन ते नाही करू शकत. म्हणजे त्याचा तुम्ही रिपेमेंट नाही करू शकत फास्ट. तर त्यामुळे तुम्हाला लोन टेन्युअर हा जास्तीचा घ्यावा लागतो. तर आयडियली 15 ते 20 वर्षामध्ये तुम्ही लोन तुमचं संपवण्याच्या दृष्टीने तुम्ही तेवढा टेन्युअर घ्यावा. कारण त्याच्यापेक्षा जास्त घेतला तर तुम्ही बँकेला जास्त पैसे देताय हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि जसं अजून एक म्हणजे की लोन टेन्युअर तुम्ही कमी ठेवला तर तुमचा इंटरेस्ट सेव्हिंग पण होत आहे. निगोसिएशनसाठी पण बँकेसोबत तुम्हाला त्याचा थोडासा फायदा होतो, रेट ऑफ इंटरेस्टसाठी किंवा काही या दृष्टीने. ओके, बँकेला पण आयडियल आहे की तुम्ही जर 7-8 वर्षात 10 वर्षात जर तुम्ही लोन फेडत असाल, बँक पण खुश असते. नाही, बँक खुश नसते. Okay. बँकेला तुम्ही जितकं जास्त दिवस हे कराल, कारण त्यांचं त्याच्यावरती इन्कम बनत असतं, त्यांचा Okay. इंटरेस्ट त्याच्यावरती म्हणजे त्यांचं जे इन्कम आहे ते इंटरेस्टच्या स्वरूपात असतं. तर ते त्यांना त्यामधनं मिळतं. जेवढा तुमचा टेन्युअर जास्त तेवढा तुमचं तेवढा बँकेचा फायदा असतो. ओके. आणि दुसरी गोष्ट काय आहे की EMI तुमचा EMI म्हणजे काय असतं, तर त्याच्यामध्ये एक पोर्शन जो असतो तो तुमच्या इंटरेस्ट पेमेंटसाठी जातो, आणि दुसरा जो असतो तो तुमचा प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल, तर त्याच्या रिपेमेंटमध्ये जातो. सो जेव्हा तुम्ही लोन घेता स्टार्टिंगला तुमचं EMI मधनं जो इंटरेस्टचा पोर्शन असतो तो मॅक्सिमम असतो, आणि मुद्दल जे असतं त्याच्याकडे कमी जात असतो. तर त्याच्यामुळे सुरुवातीच्या वेळेत आणि जसं जसं तुमचं लोनचं ड्युरेशन वाढत, म्हणजे जसं जसं तुम्ही जास्तीत जास्त EMI पे करत जाता तसं तसं हळूहळू प्रिन्सिपल रिपेमेंट जास्त जात, म्हणजे त्याच्यात EMI मधनं ते जास्त जातं. तर त्याच्यामुळे सो हे एक मी तुम्हाला EMIचं कंपोनंट सांगितलं की EMI कशा पद्धतीने हे होतं. तर त्यामुळे ड्युरेशन शेवट जेव्हा तुमचा लोन समजा 20 वर्षाचा आहे, तर शेवटाला जेव्हा ते लोन येतं तेव्हा तुमचं प्रिन्सिपल जास्त जातं आणि तेव्हा इंटरेस्ट कमी लागतं. सो टेन्युअरच्या बाबतीत ना, टेन्युअर चेंज केल्याने तुमच्या EMI वरती किती फरक पडतो, आणि टोटल तुम्ही इंटरेस्ट पे करता त्याच्यावरती किती फरक पडतो. तर आपण एक उदाहरण म्हणून घेऊया की 50 लाखाचं होम लोन आपण घेतोय एका बँकेतनं 7.5% रेटने. आपण एक रेट ऑफ इंटरेस्ट सेम ठेवू. तर तुम्ही जेव्हा 15 वर्षासाठी लोन घेता त्यावेळेस तो तुम्हाला EMI जो आहे ना तो साधारण 46,000 समथिंग म्हणजे तेवढा पडतो, आणि त्याच्यासमोर तुम्ही इंटरेस्ट जे पे करताय ते 33 लाख रुपये पे करताय. ठीक आहे, बेसिकली 15 वर्षानंतर तुम्ही 83 लाख रुपये पे करताय त्या घराला, 46,000 रुपये EMI. बरोबर. सो आता आपण बघूया 20 वर्षासाठी जेव्हा आपण टेन्युअर करतो तेव्हा त्याचा काय परिणाम होतो तुमच्या EMI वर आणि इंटरेस्ट पेमेंटवर. तर जेव्हा तुम्ही 20 वर्षाचं लोन टेन्युअर करता तेव्हा तुम्हाला EMI जो आहे तो 40,000 लागतो, म्हणजे तुमचं 6,000 ने EMI साधारण कमी झालं. पण त्याच वेळेस तुम्ही जे इंटरेस्ट पेमेंट करताय ते साधारण 46,50,000 म्हणजे जवळपास ते 13 लाखाने तुमचा इंटरेस्टचं जे पेमेंट आहे ते वाढलंय. हे पुढचे जस्ट 5 वर्ष तुम्ही वाढवला टेन्युअर, त्याच्यात तुम्हाला एवढा फरक पडतो. बरोबर. आता आपण अजून त्याच्यामध्ये 5 वर्ष वाढवू आणि 25 वर्षासाठी विचार करू. तर जेव्हा तुम्ही 25 वर्षाचा लोन टेन्युअर घेता 7.5% आणि 50 लाख आपण ॲज इट इज ठेवलाय, तर तेव्हा तुमचा EMI आहे तो 36,000 तुम्हाला पडतो, आणि तुमचं जे इंटरेस्ट तुम्हाला जे पे करायचंय ते साधारण 60 लाखापर्यंत जातं. 60,80,000 म्हणजे जवळपास 61 लाख पकडू शकतो आपण. म्हणजे ते अजून 14 ते 15 लाखांनी वाढलंय, जस्ट तुम्ही 5 वर्ष चेंज केलेत. तर समराईज ह्याला केलं तर तुम्ही 10,000 रुपये EMI कमी करताय,
म्हणजे 25 वर्ष तुमचं लोन आणि 15 वर्षाचं लोन, तर 10,000चा तुमच्या मंथली EMIचा डिफरन्स आहे. बरोबर. बट फॉर सेव्हिंग 10,000 अ मंथ यू आर पेइंग ऑलमोस्ट डबल अमाऊंट ॲज अ इंटरेस्ट. बापरे! खूप. आणि समजा जर हे मी उलटं केलं तर, समजा मी माझा EMI हळूहळू वाढवत नेला तर त्यांनी पण फरक पडतो का? हो, पडतो. सो समजा आपण आता त्या स्ट्रॅटेजीज काही हां. आहेत ज्या तुम्ही ऐकल्या असतील, हो. बऱ्याच फायनान्शियल इन्फ्लुएन्सर्स पण ह्या वापरतात. तर त्याच्यामध्ये तुम्ही एक तुमचं EMI जास्त भरला दरवर्षी. हां. पण एक सिम्पल स्ट्रॅटेजी बघूया की एक EMI दरवर्षी 12च्या जागी तुम्ही 13 EMI पे केले. त्याचा काय फरक पडतो, तर तुमचं जे लोन आहे ते तुम्ही 25 वर्षाचं लोन तुम्ही 20 वर्षात संपवू शकता. 5 वर्ष अगोदर तुम्ही संपवू शकता. आता त्याच्यामध्ये अजून एक स्ट्रॅटेजी आहे की तुम्ही एक EMI जास्त भरताना तुमचा जो दरवर्षी तुम्ही 5% तुमचा EMI पण वाढवा. म्हणजे आधी जर समजा समजा 10,000 तुम्ही हे करत असाल, तर पुढच्या वर्षी EMI भरत असाल तर अजून 5% जास्त करून तुम्ही पुढच्या वर्षी EMI भरला, तर त्या केसमध्ये तुम्ही साधारण तुमचं जे लोन आहे ते 25 वर्षाचं लोन तुम्ही 15 वर्षापर्यंत ते संपवू शकता. 15 वर्षात तुमचं लोन संपू शकेल. आणि जर तेच तुम्ही 5च्या जागी 10% स्टेपअप आपण म्हणतो की म्हणजे तो स्टेपअप EMI भरला, तर त्या केसमध्ये तुमचं लोन 25 वर्षाचं लोन तुम्ही निम्म्या वेळेत म्हणजे 12.5 वर्षात तुम्ही संपवू शकता. बेसिकली फक्त 1 वर्षाला EMI एक्स्ट्रा भरला, बरोबर, आणि 10% EMI हळूहळू वाढवला दरवर्षी, तर तुमचं लोन 25 वर्षाच्या ऐवजी 12.5 वर्षात संपू शकतो. हो, आणि हे नक्कीच शक्य आहे, कारण म्हणजे आपले सर्वसाधारणपणे सगळ्यांचं एवढं इन्क्रिमेंट होत असतं, तेवढा खर्च ते बाजूला म्हणजे तेवढा अफोर्ड करू शकतात की EMI मध्ये तेवढं वाढवून, कारण त्याचा तुम्हाला जो फायदा आहे तो जसं आपण मगाशी म्हटलं की तेवढं आपण ड्युरेशन कमी केलं तर त्याचं किती आपल्याला इंटरेस्ट सेव्हिंगमध्ये त्याचा बेनिफिट मिळू शकतो ते आपण बघितला मगाच्या उदाहरणात. बापरे! म्हणजे जर थोडासा अजून स्लाइटली जर तुम्ही चिमटा काढलात तर मे बी तुम्ही लवकर कर्जमुक्त होऊ शकतो. अजून एक घर कर्ज घेताना अजून एक मुद्दा असतो की बाबा तुम्ही जॉईंट लोन घ्यावं, म्हणजे नवरा बायकोने एकत्र लोन घ्यावं किंवा 2 पार्टनर्सने एकत्र लोन घ्यावं का नाही घ्यावं, त्याचा काही फायदा होतो, तोटा होतो, त्यांनी काही फरक पडतो का लोन मिळायला? हो, लोन मिळायला फायदा होतो ना. एक फायदा असा आहे की 2 इन्कम कन्सिडर होतात, तर तुमची इलिजिबिलिटी वाढते, ते एक फायदा आहे. दुसरं, काही स्कीम्स असतात बँकेत की तुमची अगर फिमेल मेंबर्स असेल तर त्याला 0.5नी रेट ऑफ इंटरेस्ट कमी करता येईल. कधी बरेच वेळा असं असतं की स्टेट गव्हर्नमेंट तुम्हाला स्टॅम्प ड्युटी जे परचेस करताना लागते त्याच्यात 1%चा सूट आहे. तर ते भरपूर असे बेनिफिट्स आहे. तो वी ऑल्सो ॲडवाईज की तुम्ही ते जॉईंटली घ्या. आणि तुम्हाला EMIला पण सोपं पडतं कारण तुम्ही 2 जण EMI घ्या. बरोबर. बऱ्याचदा ना आपल्याला भारतीयांना आपल्याला बार्गेन करायची खूप आवड आहे. आपण भाजी मंडईत जरी गेलो तरी निगोशिएट करतो. आता तर तुम्ही झेप्टोसारख्या ॲपवरती पण निगोशिएट करू शकता वगैरे, अशा सगळ्या गोष्टी येतात. बँकेचा इंटरेस्ट रेट पण निगोशिएट करता येतो का? कारण का बऱ्याचदा असं वाटतं की बँकनी जे सांगितलं तोच आहे, आता ह्याच्यात काही निगोशिएट करायचं, कारण का रिटर्न काही आलं तर आपल्याला वाटतं निगोशिएट नाही करतायत. बरोबर. आता कसं आहे की आपल्याला आधी मुळात म्हणजे बँक किंवा होम लोन म्हटल्यावर एक 2-3 नावं जसं मगाशी म्हटलं तसं तीच समोर येतात, आणि ह्यांनी जो रेट दिलाय तोच बेस्ट रेट. म्हणजे SBIने दिला ना तर मग ह्याच्यापेक्षा कमी दुसरा रेट येऊच शकत नाही. आणि नॅशनलाइज बँक म्हटलं की कोणतं SBI, तर असं नाही आहे. बऱ्याच बँका आहेत, बाकी नॅशनलाइज बँका पण आहेत, प्रायव्हेट बँका आहेत, तर ह्यांचे रेट्स पण चांगले असू शकतात जे देतात. आणि दुसरं म्हणजे काय की तुमचं निगोसिएशन पॉवर किंवा कधी वाढते, जेव्हा तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असतो, तुमची एलिजिबिलिटी विदिन लिमिट्स असते, तुम्ही डाऊन पेमेंट जास्त केलं आहे, म्हणजे तुमचं 25 ते 30% डाऊन पेमेंट ऑलरेडी झालं आहे आणि आता 70 ते 80%च तुम्ही लोन बघताय, तर त्या केसमध्ये तुमचं निगोशिएशन पॉवर जास्त येते. आणि इथे निगोशिएट करायला अजून एक गोष्ट महत्त्वाची असते की तुम्हाला बेस्ट रेट काय आहे तो पण माहिती पाहिजे. की कारण काय होतं, बऱ्याच वेळा RM फोन करतो, सेव्हिंग अकाउंटवाला आपला जो असतो तो, आणि तो सांगतो की सर आम्ही तुम्हाला बेस्ट रेट देतोय,
आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो की अरे माझा रिलेशनशिप मॅनेजर आहे तर हा सांगतोय ते तशा पद्धतीनेच हाच बेस्ट रेट असणार. पण म्हणून त्यासाठी काय असावं की एखादा जर तुम्ही ॲडवायझर असेल तुमचा जो तुम्हाला लोन या बाबतीत तुम्हाला ॲडवाईज करू शकेल तर तो तुमच्यासाठी बेस्ट रेट मिळवू शकतो. कारण जे समजा त्याला माहिती आहे की या नॅशनलाइज बँकमध्ये आत्ता जो रेट आहे तो 7.5 चाललाय, पण तसंच दुसऱ्या नॅशनलाइज बँकमध्ये तो 7.35 असेल, तर तो तुम्हाला तसं गाईड करू शकेल. तर तशा पद्धतीने निगोशिएट करतायत, नक्कीच करतायत. ओके. आणि मला हे पण विचारायचं आहे, या बाबतीत निगोशिएट करताना तुमची प्रोफाईल पण मॅटर करते का? म्हणजे तुम्ही एखाद्या MNC मध्ये चांगल्या हुद्द्यावरती आहात वर्सेस तुम्ही एखाद्या छोट्या कंपनीत आहात, तर ते फरक पडतो का? किंवा तुम्ही बिझनेसमॅन आहात, तुमचा छोटा उद्योग आहे, पण तुमचं GST नाही वगैरे असं काही असेल, किंवा तुम्ही एखादा मोठा ॲक्च्युली तुमचा MSME आहे, तुम्ही उद्यम रजिस्टर्ड आहात, तुमच्याकडे GST आहे, त्याचा एक छान डेटा आहे, ह्यानी काही फरक पडतो का? नक्कीच पडतो. जसं की अर्थात यामध्ये सुद्धा एक असा गैरसमज आहे की सॅलरीड लोकांना पटकन मिळतं आणि सेल्फ एम्प्लॉईड किंवा बिझनेसमन जे असतात त्यांना होम लोन मिळत नाही पटकन. तसं काही नाही आहे. तुमचं फायनान्शियल डॉक्युमेंट्स व्यवस्थित असतील, तुमचे इन्कम डॉक्युमेंट्स व्यवस्थित असतील, बाकी सर्व इन प्लेस असेल, तुम्ही फायनान्शियली डिसिप्लिन्ड आहात, तर तुम्हाला नक्कीच चांगला रेट मिळणार आणि होम लोन मिळणार. सो त्या बाबतीत काही फरक पडत नाही. दुसरं तुम्ही म्हणालात की जसं तू बोललास की MNC आणि छोटी कंपनी, तर त्याचा नक्कीच पडतो की MNC साठी बऱ्याच वेळा प्री अप्रूव्ड पण असतात होम लोन. की म्हणजे त्यावेळेस तुम्ही अमुक एका ठिकाणी काम करताय तर त्या बेसिसवर तुमच्या त्या प्रोफाईलच्या बेसिसवर ऑलरेडी त्या म्हणजे ती बँक तसा कम्फर्ट घेऊन तुम्हाला होम लोन देऊ शकते. म्हणजे हा फरक नक्कीच पडतो. किंवा जसं गव्हर्नमेंट एम्प्लॉईज, तर गव्हर्नमेंट एम्प्लॉईजला होम लोन मिळण्याचे चान्सेस, पटकन मिळण्याचे चान्सेस जास्त असतात. नॉन कमर्शियल अँगल असतो का बँक चूज करताना, जो विचार केला पाहिजे? म्हणजे बाबा बऱ्याचदा असं होतं की नॅशनलाइज बँका वर्सेस प्रायव्हेट बँका, नॅशनलाइज बँका वर्सेस NBFCs, सो त्यांच्या लोन क्रायटेरियात काही फरक असतो का? इंटरेस्ट रेटमध्ये काही फरक असतो का? किंवा बाकी नॉन कमर्शियल काही अँगल्स असू शकतात का त्याच्यात? साधारण काय आहे की आपल्याकडे म्हणजे एक 3 बँका, म्हणजे नावं जर घ्यायची झाली की SBI, HDFC आणि ICICI, ह्या 3 बँकाच होम लोन देतात आणि त्याच बेस्ट रेट देतात, असा एक गैरसमज आहे. तर तसं नाही आहे. म्हणजे ह्या तिघांचं ब्रँडिंग खूप चांगलं आहे आणि त्यांच्या सर्व्हिसेस चांगल्या आहेत, त्याच्यामुळे ऑफकोर्स एक ब्रँड झालाय, परसेप्शन तयार झालंय. पण भरपूर अशा म्हणजे नॅशनलाइज बँका आहेत किंवा इनफॅक्ट NBFCs पण आहेत, ज्या साधारण म्हणजे एक चांगला रेट देतात आणि तेवढीच चांगली सर्व्हिस पण देतात. पण काय होतं की बऱ्याच वेळा माहीत नसल्यामुळे म्हणजे बऱ्याच वेळा कस्टमरचं हे असतं किंवा घर घेणाऱ्याचं की नाही मला SBI मधनंच होम लोन पाहिजे, पण मग तुमचं तिथे एलिजिबिलिटी बसत नसेल किंवा काही हे होत नसेल, तर त्यावेळेस तुम्ही दुसरीकडे गेलात तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा होऊ शकतो. काही वेळा काय असतं की NBFC मध्ये थोडीशी फ्लेक्झिबिलिटी तुम्हाला मिळते, जी नॅशनलाइज बँक्समध्ये कदाचित मिळू शकणार. फ्लेक्झिबिलिटी म्हणजे तुमची एलिजिबिलिटीमध्ये जसं नॅशनलाइज बँक्सचं आहे की एवढं म्हणजे तुम्हाला 80% आम्ही तुमच्या ॲग्रीमेंट व्हॅल्यूच्या 80% लोन देऊ, असं समजा. मी एक अंदाजे म्हणजे एक अंदाजे सांगतोय की 80% देऊ. मग तिथे एखादी NBFC तुम्हाला 85% किंवा 90% फंडिंग करू शकते. तर असे वेगवेगळ्या गोष्टीमध्ये फ्लेक्झिबिलिटी मिळू शकते, जी नॅशनलाइज बँक्समध्ये कदाचित तुम्हाला मिळणार नाही. आणि रेट ऑफ इंटरेस्टमध्ये नॅशनलाइज बँक्स ऑफकोर्स बेस्ट रेट्स त्यांच्याकडनं म्हणजे त्यांना तिथे मिळतात. NBFCचा रेट थोडा जास्त असतो. ओके. सो साधारणतः बेसिकली नॅशनलाइज बँक्स ह्या तुम्हाला बाय द बुक जातात आणि 80% वगैरेच्या दरम्यान तुम्हाला ॲग्रीमेंट व्हॅल्यूचे देतात, पण NBFC थोडंसं फ्लेक्झिबल होऊन थोडं जास्त देऊ शकतात. ह्या गोष्टी बऱ्याच जण जेव्हा पहिल्यांदा घर कर्ज घेत असतो, आपण गृहकर्ज घेत असतो, तेव्हा गोंधळ होतो. कारण की आयुष्यात आपण एकदाच घेतो, असं काही रोज घेत नसतो, तेव्हा माहिती नसतं गोष्टी की बाबा तो बिल्डर असतो किंवा सेल्स एक्झिक्युटिव्ह असतो, तो म्हणतो की नाही आमच्याकडनंच घ्या, आमचं या बँकेसोबत टायअप आहे, सोपं पडून जाईल तुम्हाला, 2 दिवसात
करून देतो, सगळं बसून जाईल, तुम्हाला घरी बसल्या सगळं होऊन जाईल, काही करायची गरज नाही. आणि बऱ्याचदा ना काही बिल्डर म्हणतात नाही आमच्याकडनं होम लोन केलं तर तुम्हाला काही चार्जेस नाहीत, बाहेर जायचं असेल तर आम्ही डॉक्युमेंटेशन लावा, काय 20,000 30,000 रुपये एक्स्ट्रा लागतील, त्या डॉक्युमेंटेशनला वेळ लागेल, त्या एजंटकडे आमचे सगळे डॉक्युमेंट्स आहेत त्यामुळे तो पटकन करेल, बाहेर गेलात तर मग ते नाही वेळ लागेल, तर आमच्या लॉयरशी बोला, आमच्या ह्याच्याशी बोला, असं सगळं गोंधळ होतो. तर इथे कुठे आपण फसण्याची शक्यता असते का? आणि हे जर चाचपणी करायची असेल तर कुठे करायची, काय कसा विचार करायचा हे कळत नाही. तर हे सगळे प्रेशर टॅक्टिक्स आहे. सी ॲज पर रेरा कुठलाच बिल्डर की त्यांची टीम हा तुम्हाला फोर्स करू शकत नाही की तुम्ही आमच्याकडूनच घ्या लोन असं. आणि बेसिकली ते लोक प्रेशर करतात बिकॉज त्यांचे टार्गेट असतात, क्रॉस सेलिंगचे टार्गेट आहे. आणि बऱ्याच वेळा असं होतं की त्यांचं लोन त्याच बँकेकडून घेतलं आहे, NBFC कडून घेतलं आहे, मग त्यांना तो सोपं जातं की बाबा आमचं जिकडून कन्स्ट्रक्शन फायनान्स घेतलं आहे तिकडूनच होम लोन झालं तर त्यांना तर तेवढं बेनिफिट मिळू जातं. तर हे सगळे प्रेशर टॅक्टिक्स आहे, बट इट इज नॉट कंपल्सरी. तुम्ही बाहेर जाऊन स्वतःचा आयडेंटिफाय करू शकता कुठली बँक तुमच्यासाठी चांगली आहे आणि यू कॅन टेक द डिसिजन. काही कंपल्सरी नाही आहे तुम्हाला की बिल्डरकडूनच घ्यायचं. यू कॅन गो टू ॲडवायझर्स. ॲडवायझरकडे गेलं तर तुमचं बेनिफिट काय आहे, दे कॅन गिव्ह यू अ मोर ऑप्शन्स. म्हणजे 6-7 ऑप्शन तुम्हाला देतील. मार्केटमध्ये कुठला बँक चांगलं रेट देत आहे, कुठे काही स्कीम चालू आहे. फॉर एक्झाम्पल जसं आपण आधी डिस्कस केलं की प्रोसेसिंग फीज 0 चालू आहे, काही लिगल फीजमध्ये काही डिस्काउंट चालू आहे. हे सगळे ऑफर्स ॲडवायझरकडे रेडी असतात अँड दे कॅन गाईड यू बेटर वे. ओके, म्हणजे बेसिकली समजा तुम्ही आपल्याकडे असं होतं की आपल्या शेजारच्या किराणा मालाच्या दुकानात गेलं तर तो काय म्हणतो, हे घ्या, हा ब्रेड चांगला आहे, कारण त्याला त्याच्यात मार्जिन जास्त असतो. तेच आपण जर एखाद्या मॉलमध्ये गेलो तर आपल्याला सगळे 10 दिसतात, 10 कम्पेअर करता येतात आणि त्यातलं जे आपल्याला आवडतं ते घेता येतं. ओके, आलं लक्षात. येस. आणि आता हे झालं बिल्डर, होम लोन, या सगळ्या गोष्टी झाल्या. एक मगाशी गोष्ट झाली ती आली म्हणजे क्रेडिट स्कोअर. क्रेडिट स्कोअरचा नक्की इम्पॅक्ट किती होतो आपल्या लोनवरती? कारण का बऱ्याचदा काय होतं, कॉलेजमध्ये असतो आपण किंवा पहिला जॉब लागल्यावरती ऑफिसच म्हणतं हे क्रेडिट कार्ड त्याच्यासोबत फ्री आहे, किंवा तुम्ही पेट्रोल पंपवरती असतो, एक जण माणूस होतो की सर तुम्हाला क्रेडिट कार्ड आहे का, घ्या. किंवा अगदी तुम्ही फिल्म बघायला गेला तरी क्रेडिट कार्ड विकतात तुम्हाला. तर त्याच्यात गोंधळात तुम्ही क्रेडिट स्कोअर खालीवर होतो आणि त्याचा किती इम्पॅक्ट पडतो आणि तो लॉंग टर्ममध्ये काय इम्पॅक्ट करू शकतो? सो कसं, जसं मगाशी मी म्हटलं तसं की तुमचा क्रेडिट स्कोअर जेव्हा 800च्या वरती असतो तर त्यावेळेस तुम्हाला बेस्ट रेट मिळतो, इंटरेस्ट रेट फॉर होम लोन. आणि त्याच्यानंतर जसा तो कमी होत जातो तसं तुमचं रेट ऑफ इंटरेस्ट पण वाढत जातो. तर त्याच्यामुळे आणि ह्याचा इम्पॅक्ट असा आहे की साधारण म्हणजे काही लाखात त्याचा इम्पॅक्ट होतो. सिबिल स्कोअर म्हणजे काय असतं ते आधी सांगतो मी तुम्हाला. की सिबिल स्कोअर म्हणजे तो तुमची मानसिकता काय आहे रिपेमेंट करायची, तो जज होतो. तर इट स्टार्ट्स फ्रॉम 600 टू 900. 900 जे आहे ते एकदम बेस्ट रेट आहे. म्हणजे तुम्हाला पैसे दिले की तुम्ही वेळेवर तो परत करतात, म्हणजे तुमचा स्कोअर चांगला आहे. अँड द मोमेंट इट कम्स डाऊन 650 ऑर 600 नियर बाय 600 देन म्हणजे तुम्ही डिफॉल्ट केले भरपूर. तर हा तुमची क्रेडिट वर्दीनेस आणि तुमची मानसिकता कशी आहे रिपेमेंट करायच्या, तो सगळं जे कॅल्क्युलेशन होतं ते सिबिल एक एजन्सी आहे, ते सगळं हा कॅल्क्युलेशन रेकॉर्ड मेंटेन ठेवतात. जसं 800चा प्लस तुमचा रेट असेल सिबिलचा तर तुम्हाला बेस्ट रेट मिळतं. फॉर एक्झाम्पल आता बेस्ट रेट होम लोनला चालू आहे 7.35. यू विल गेट दॅट रेट, यू कॅन गेट दॅट रेट. बट तुमचं जे सिबिल स्कोअर 750 आणि 800 इट्स अ गुड रेट, बट स्टील यू विल नॉट गेट द 7.35. यू विल गेट समवेअर अराउंड 7.5. सो डिफरन्स इज ऑफ 15 पैसा. बट इफ यू कम्पेअर दिस डिफरन्स ओव्हर अ पिरियड ऑफ 30 years तर 30 वर्षात त्याचं व्याज जे आहे तो रफली एक 5 ते 6 लाखपर्यंत होऊन जातं. ओके, म्हणजे फक्त 0.15% येस. चा इंटरेस्ट रेट जर तुमचा वाचला, म्हणजे 7.5च्या ऐवजी जर 7.35 जर इंटरेस्ट पडला तर तुमचा 20 वर्षात साधारणतः 4 ते 5 लाख रुपये वाचू शकतात. येस. बापरे, खूपच महत्वाचा इम्पॅक्ट. सोप्या भाषेत सांगायचं तर सिबिल स्कोअर कसा असतो की जसं तुम्ही कोणत्या मित्राला पैसे दिले तर एकदा दिले त्याने परत केले तर तुम्ही दुसऱ्या वेळेस पण देता, पण समजा त्याने वेळेत परत नाही केले एकदा तर तुमच्या ह्याच्यात तुम्ही म्हणता की अरे नाही ह्याला आता पैसे द्यायचे नाही ह्याच्या पुढे, आणि ते तुम्ही अजून कोणी तुमचा दुसरा चांगला मित्र असेल त्याला पण सांगता की अरे ह्याला पैसे देऊ नको. बरोबर. तर तेच म्हणजे हे आपण सोप्या भाषेत हे सांगितलं. तर ते फायनान्शियल टर्म्समध्ये पण तशा पद्धतीने वापरलं जातं की लोन देताना बँक की ह्या माणसाचं क्रेडिट वर्दीनेस काय आहे, हा घेतलेले लोन्स असतील तर ते परत करतो का वेळेत, तर ते मोजण्याचं साधन म्हणजे सिबिल स्कोअर.
सिबिल स्कोअर म्हणजे क्रेडिट स्कोअर. हां. आणि याच्यामध्ये कसं असतं की तुम्ही समजा एन्क्वायरी जरी केली ना तर ती पण एक त्याला एक निगेटिव्ह पद्धतीने, निगेटिव्ह नाही पण त्याचा पण इम्पॅक्ट परिणाम तुमच्या सिबिल स्कोअरवर होतो किंवा क्रेडिट स्कोअरवर होतो. किंवा तुमचे खूप सारे पर्सनल लोन्स असतील किंवा कन्झ्युमर लोन्स असतील तर ते पण म्हणजे अगदी आपण मॉलमध्ये गेलो तर 10,000चं बिल आलं तर ते म्हणतात नाही सर तुम्ही पे लेटरनी करून टाका. हो. ते पण क्रेडिट स्कोअरला इम्पॅक्ट बरोबर. Yes. तर तशा म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्या तुमच्या स्कोअरवरती खूप परिणाम करतात. आणि त्याचा जो परिणाम आहे म्हणजे आपण काय म्हणू शकतो की आर्थिक बोजा आहे तो तुमच्या मग होम लोनवर पडतो. आणि मग ते तुम्हाला पुढच्या 25-30 वर्षात तेवढे मग ते जास्त पैसे तुमच्या त्या 15 पैसे किंवा 15 पॉईंट्स किंवा 25 पॉईंट्सनी जो तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट वाढला आहे तर त्याचा बोजा मग तुमच्या पूर्ण होम लोनवर पडतो. आणि त्याचं खूप आर्थिक खूप नुकसान होऊ शकतं तुम्हाला. बापरे. हे खूपच महत्त्वाचं आहे. कारण मला जस्ट लक्षात येतं की बऱ्याचदा असं होतं की आपण काहीतरी आवडतो शूज आणि असं होतं की यार घेतला पाहिजे आत्ता म्हणून क्रेडिट कार्डवरती घेतो आणि त्याचा गडबडीत लक्षात येत नाही. कुठंतरी एक पेमेंट इकडे तिकडे म्हणजे तो 8,000चा शूज त्याच्यामुळे एखाद दुसरं पेमेंट त्या महिन्यात काय तुमचा पगार खालीवर झाला आणि ते पेमेंट नाही केलं. एक महिना जरी तुमचं क्रेडिट कार्डचं लेट गेलं तर ते तुमच्या क्रेडिट स्कोअर मे बी 770 वरनं 730 वरती आणला तर तुम्हाला तो एक शूज लेट पेमेंटचा तुम्हाला 4 ते 5 लाखाला पडणार आहे. हो, तो भुर्दंड नंतर तुम्हाला पडू शकतो. बापरे, एवढा महत्त्वाचा. म्हणून तर क्रेडिट स्कोअर इतक्या चारित्र्यासारखा सांभाळला पाहिजे. करेक्ट. ते तुमचं आर्थिक म्हणजे चारित्र्य आर्थिक चारित्र्य आहे. बरोबर. पण कसं आहे की सिबिल क्रेडिट स्कोअर नसणं म्हणजे 0 क्रेडिट स्कोअर असणं याच्यापेक्षा चांगला क्रेडिट स्कोअर असणं हे कधीही चांगलं. म्हणजे त्याचा पॉझिटिव्ह तुमच्यावर तुमच्या होम लोनच्या इंटरेस्ट रेटवर परिणाम पण होतो. त्याच्यामुळे एखादं क्रेडिट कार्ड घेऊन व्यवस्थित त्याला शिस्तीत वापरलं तर ते तुम्हाला पुढे त्याचा फायदा पण होतो. मला ॲक्च्युली ह्याच्यावरतीच विचारायचं आहे. समजा एखाद्याकडे क्रेडिट स्कोअरच नसेल म्हणजे त्यांनी काय आयुष्यात कधी एज्युकेशन लोन पण नाही घेतलं, कुठलं क्रेडिट कार्ड पण नाही वापरलं, एज्युकेशन पण आईवडिलांनी पैसे भरले त्यामुळे लोन नाही लागलं, डायरेक्ट घर कर्ज घ्यायला गेला आणि तेव्हा लोन काढलं. तो वर्सेस एखाद्याकडे क्रेडिट कार्ड आहे त्याचा व्यवस्थित छान 800च्या आसपास 780 वगैरे असा छान क्रेडिट स्कोअर मेंटेन्ड आहे, तर काय फरक पडतो? जसं सांगितलं तुम्हाला 800च्या वर आहे तुम्हाला बेस्ट रेट मिळेल. हां. 0 आहे म्हणजे तुमची काही क्रेडिट हिस्ट्री नाही आहे बट यू विल गेट द लोन बट तुम्हाला बेस्ट रेट नाही मिळणार. का तो किती फरक असू शकतो साधारणतः? 0.20 0.30चा डिफरन्स मिळणार तुम्हाला. बापरे, 0.20 0.30%चा फरक म्हणजे Yes. तो अगेन 7-8 लाखाचा फरक पडू शकतो Yes, 20 वर्षात. yes, बरोबर. yes. बापरे, हे म्हणजे खूप महत्त्वाचं. हां. तर ऐकताना 0.20 असं छोटं वाटतं पण ते बऱ्याचदा ना न्यूजमध्ये आत्ता परवा न्यूजमध्ये येत होतं की रिझर्व्ह बँकेने रेपो रेट कमी केला, गृहकर्ज स्वस्त होणार. गृहकर्ज स्वस्त होणार म्हणजे काय असतं आणि तो रेपो रेटचा काय त्याचं काय नातं आहे? तो होम लोन जे आहे ना ते म्हणजे त्याचा जो रेट ऑफ इंटरेस्ट असतो तो 2 पद्धतीचा असतो. एक असतो फ्लोटिंग रेट ऑफ इंटरेस्ट आणि दुसरा असतो फिक्स्ड रेट. फिक्स्ड रेट जसं नाव सजेस्ट करतंय तसा तो फिक्स्ड असतो. म्हणजे मग बाकी कोणत्याही पद्धतीचं काही झालं म्हणजे कोणतेही रेट्स वाढले, काही रेपो रेट वाढला, कोणता रेट वाढला तरी त्याच्यावर काही परिणाम होत नाही. तो तुमचा आता एकदा फिक्स झालात ना तो त्या पद्धतीनेच तुमचं रिपेमेंट होणार आणि तो तसाच राहतो. फ्लोटिंग रेट असतो तो तुमचा बेंचमार्क रेटशी लिंक्ड असतो. म्हणजे जसा आणि बेंचमार्क रेट हा साधारण आपण रेपो रेट पकडू शकतो. तर रेपो रेट जसा समजा रेपो रेट वाढला तर तुमचा होम लोनचा इंटरेस्ट रेट वाढतो. रेपो रेट कमी झाला जसं आत्ता गेल्या काही महिन्यात झालाय तर तसं जसा रेपो रेट कमी झाला तसं तुमचा होम लोनचा रेट ऑफ इंटरेस्ट पण कमी होतो. ओके. तर त्याचा डायरेक्ट संबंध असतो फ्लोटिंग रेट ऑफ इंटरेस्टशी. ओके. मला याच बाबतीत विचारायचं आहे की फिक्स्ड घ्यावा का फ्लोटिंग घ्यावा? कारण बऱ्याचदा फरक असतो ना त्याच्यात पण बऱ्यापैकी. हो, फिक्स्डचा फायदा कुठे होतो की जेव्हा तुमचं जे लोन आहे ते शॉर्ट ड्युरेशनसाठी आहे तर त्याच्यामध्ये फिक्सचा फायदा होऊ शकतो. किंवा तुम्हाला एक पीस ऑफ माइंड पाहिजे की नाही बाबा काय बाकी रेपो रेट वाढला तरी मला आपलं हे एक EMI माझा हा ठरलेला आहे आणि मी त्या पद्धतीनेच तो तेवढाच देणार आहे, हे तुम्हाला एक पीस ऑफ माइंड असतं. तर त्या ठिकाणी ठीक आहे की तुम्हाला फिक्स रेट हे करू शकतो. पण अदरवाईज म्हणजे जो रेग्युलर लोन्स जे असतात ते फ्लोटिंग रेटवरच असतात. आणि हे तुम्हाला ठरवता येतं का फ्लोटिंग घ्यायचं का फिक्स घ्यायचं आहे? हो, म्हणजे तुम्हाला असं वाटतं की म्हणजे
आणि मला ह्याबद्दल थोडंसं अजून डिटेलमध्ये जायचं विचारायचं की समजा मला फ्लोटिंग आता काय बाबा 8.2 मिळतोय, तर फिक्स पण 8.2च मिळतो का? नाही, फिक्स तुम्हाला थोडंसं जास्त मिळणार. तो किती असतो साधारणतः फरक, म्हणजे फिक्स आणि फ्लोटिंग मधला? तर फिक्स आणि फ्लोटिंगमध्ये डिफरन्स असतात. जनरली द डिफरन्स इज अराउंड 1 ते 2% दरम्यान असतो. ओके, बापरे, म्हणजे बराच फरक असतो. हो. सो मला विचारायचं आहे की बेसिकली आत्ता आपण जे बोललो ते फ्लोटिंग आणि फिक्स रेटमध्ये. सो बऱ्याचदा मी इन्फ्लुएन्सरच्या व्हिडिओजमध्ये बघितलं, बऱ्याचशा त्या न्यूज आर्टिकल्स येत असतात, त्याच्यात वाचलं की बाबा काही बँका आहेत त्या पटकनी लगेच रेपो रेटनुसार चेंज करत नाहीत, काही NBFC आहेत त्या स्वतःचा काहीतरी वेगळा रेट करतात. नक्की काय असतं हे? कारण का हे इतकं टेक्निकल भाषेत लिहिलं असं कळतच नाही आपल्याला, त्या ॲग्रीमेंटमध्ये पण कळत नाही. तर कसं आहे, रेपो रेट चेंज झाले, बँका स्वतःहून आपल्या एक्झिस्टिंग लोनला कमी करत नाही. त्यांचं क्रायटेरिया असतं की क्वार्टरली ते त्यांचं पॉलिसीज रिवाईज झाले तेव्हा करताल, नाही तर 6 मंथली करणार. तर त्या तो क्वार्टरली नाही तर 6 महिन्याचा आपला लॉस होतो. तर त्याच्या कसं सेव्ह करायचं, तर आपण एक मेल लिहून द्यायचा त्यांना की बाबा हा रेपो रेट कमी झाला आहे, तुम्ही करा ते कमी. आता काही NBFCच्या केसमध्ये काय असतं की त्यांचं बेंचमार्क रेट ठरलेला असतो. तर ते लोक त्यांचं पॉलिसी जेव्हा चेंज होणार तेव्हाच ते करणार. रेपो रेटचा काही इमिजिएट चेंज देत नाही त्या लोक. म्हणजे तो 6-7 महिन्याचा पण एक आपल्याला थोडासा लॉस होऊ शकतो जर आपण लक्ष ठेवलं नाही ते तर. आता जे 0.50 कमी झालंय रेपो रेट, तर इट्स अ बिग लॉस 6 महिन्याचा तुम्ही केलं तर. आणि मला दुसरी गोष्ट विचारायची आहे, बऱ्याच जण आत्ता आपण चांगल्या परिस्थितीत आहोत की बाबा रेपो रेट कमी होतोय तेव्हा तो लॉस वेगळा आहे. पण जेव्हा रेपो रेट वाढत असतो तेव्हा ना बऱ्याचदा EMI तेवढाच राहतो तुमचा आणि ते ऑटोमॅटिक ड्युरेशन वाढतं आणि हे कळतच नाही आपल्याला. आपल्याला काय वाटतं की माझा काय बाबा 49,312 रुपये EMI जातो, महिन्याला तेवढाच चाललाय आणि इकडे इंटरेस्ट रेट वाढलाय तरी माझं तेवढाच EMI लक्षात येत नाही. ह्याचं नक्की इम्पॅक्ट काय पडतो, ते आकडे कसे होतात, काही कळतं का? सो बँकेचा फायदा कधी होतो, जेव्हा तुझं लोन जास्तीत जास्त वेळ बँक म्हणजे लोनचा ड्युरेशन जेव्हा वाढतो तेव्हा त्याचा फायदा बँकेला जास्त होतो, कारण तेवढा इंटरेस्ट ते जास्त कमावतात त्याच्यावरती. तर त्याच्यामुळे ते काय करतात की तुझा EMI तो तेवढाच ठेवतात आणि मग तुझा लोनचा जो ड्युरेशन आहे तो वाढवतात आणि म्हणजे ते त्यांचा फायदा बघतात त्याच्यामध्ये. आणि तुला हे कळत नाही जोपर्यंत तू ते जो डॉक्युमेंट आहे, स्टेटमेंट ऑफ अकाउंट किंवा ह्या गोष्टी किंवा रिपेमेंट शेड्यूल, तर ते जोपर्यंत तू बघत नाहीस तोपर्यंत तुला ते कळत नाही. आता काय झालंय की प्रत्येक बँकेचे ॲप्स असतात, त्या ॲपवरती जाऊन तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स बघू शकता की स्टेटमेंट ऑफ अकाउंट असेल, रिपेमेंट शेड्यूल असेल, रेट ऑफ इंटरेस्ट वगैरे हे तुम्हाला ॲपवरती दिसू शकतं. तर त्याचा तुम्ही वापर केला पाहिजे आणि प्रत्येक म्हणजे एक ठराविक पिरियड नंतर तुम्ही रिव्हिजिट केलं पाहिजे, बघितलं पाहिजे की माझा आत्ता रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे, की गेल्या काही दिवसात समजा रेपो रेट वाढला असेल तर त्याचा इम्पॅक्ट झाला आहे का माझ्या रेट ऑफ इंटरेस्टवर, त्याच्याने काही माझं ड्युरेशन त्यांनी वाढवलं आहे का. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही काही एका म्हणजे समजा एक तुम्ही सवय लावून घेऊ शकता की दर महिन्याला बाबा मी एक दिवस हे रिव्हिजिट करेन, हे मी ॲपमध्ये चेक करेन. तर असं केलं पाहिजे. हे एक फायनान्शियल डिसिप्लिनचाच एक भाग आहे हा. मला एक साधारणतः लक्षात आलं काय म्हणतोस. पण मला हे नाही कळत की समजा 8% काय बाबा रेपो रेट वाढल्यामुळे 8.3 झाला, तर माझा EMI तेवढाच राहतो आणि ड्युरेशन वाढतं. म्हणजे नक्की काय त्याच्या मागे प्रोसेस काय घडते हीच कळत नाही मला अजून. कसं आहे, तुमचं रेट ऑफ इंटरेस्ट वाढलं तर तुमचे इंटरेस्ट जे लायबिलिटी जे आहे ते वाढली आहे. तर आता लोकांचं काय असतं, EMI एकदा फिक्स झालं तर त्यांना मानसिकता असते की बाबा दर महिने माझं एवढं अमाऊंट कमी डिडक्ट होणार आहे ॲज अ EMI. तर जेव्हा रेट वाढलं आणि तुम्ही ते EMI कमी केलं, जास्त केलं, तर त्यांचं जे कॅल्क्युलेशन प्लस मायनस होऊ शकतं. म्हणून बँक काय करतात, ते लोक फक्त तुमचं ड्युरेशन वाढवतात. ड्युरेशन का वाढवतं? बिकॉज तुमचं इंटरेस्ट लायबिलिटी वाढलं, जे अमाऊंट आहे ते वाढली आहे, तर त्यांना ते इंटरेस्ट रिकवर करायचं आहे. ते रिकवर करण्यासाठी ते ड्युरेशन तेवढा त्या अमाऊंटनी वाढून देतात. अजून काही गोष्टी बँक काय बघतं किंवा बँक किंवा जे कोणी लेंडर असेल, बँक असेल, NBFC असेल, ते होम लोन देताना काय बघतं तुमच्याकडे? बेसिकली पूर्ण बॅकग्राऊंड बघतात ते लोक. म्हणजे तो माणूस कुठला आहे, म्हणजे त्यांचा नेटिव्ह कुठून आलं, कुठे जॉब करतो, आत्ता कुठे राहतो, म्हणजे मॅरिड आहे की नाही मॅरिड आहे, ते सगळ्या गोष्टी ते लोक बघतात. KYC पासून तुमचे फायनान्शियल डॉक्युमेंट आणि तुमची हिस्ट्री, जे सिबिल संकेतने जसं म्हणालं की सिबिल तुमचं बघतात ते. तर सिबिल इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग.
त्याच्यानी कळतं की तुमचं जे रिपेमेंटची तुमची जे कॅपॅसिटी आहे आणि जे मानसिकता आहे ते कशी आहे. बऱ्याचदा होम लोन घेताना पहिल्यांदा घर बघायचं, काय एलिजिबिलिटी बघायची, का बँक बघायची, काय गोष्टी, म्हणजे जर आपण ठरवलं की बाबा लोकांच्या डोक्यात येताना विचार येतो की असं असं होत नाही ना की आपण आज आली लहर केला कर आणि गेलो बाबा भाजी मंडईतनं आपण काय कोथिंबीर घेऊन आलो, असं तर नाही. होम लोन हा एक कॉन्शियस प्लॅन डिसिजन असतो. असं आज ठरवलं आणि उद्या घेतलं असं होत नाही. तर विचार करताना सगळ्यात पहिल्यांदा काय विचार केला पाहिजे? आपल्या एलिजिबिलिटीचा विचार केला पाहिजे, आपलं घर कितीत मिळतंय ते बघितलं पाहिजे, काय गोष्टी टप्प्याटप्प्याने, पहिला टप्पा काय, दुसरा टप्पा काय, तिसरा टप्पा. जसं मी सांगितलं आधी की सर्वात आधी आपली इन्कम काय आहे, इन्कम नंतर आपण काढायचं की म्हणजे किती EMI भरू शकतो, सगळं खर्च जाऊन माझ्याकडे किती वाचतंय, किती मी एमर्जन्सी फंडसाठी ठेवतो आणि माझा उरलेला फंड आय कॅन इन्व्हेस्ट इन माय होम और जे पण इन्व्हेस्टमेंट आहे. तर ते कॅल्क्युलेशन आधी करायचं. आणि वी सजेस्ट दॅट की तुम्ही आधी IPS करून घ्या. IPS म्हणजे बँकेकडून आपल्याला एक ऑफर मिळते की तुम्हाला कितीपर्यंतचं लोन मिळतं. ओके. ते आपल्याला एक ते 2 दिवसात सगळं इन्फॉर्मेशन, KYC इन्फॉर्मेशन आणि बेसिक फायनान्शियल इन्फॉर्मेशन मिळाली की 1 ते 2 दिवसात आपण ते आणू शकतो. ते मिळतं, ते प्रत्येक बँक देतात. ते आली तर यू विल गेट द बेसिक एलिजिबिलिटी की हा बाबा तुम्हाला 50 लाख लोन मिळू शकतो की 60 लाख मिळू शकतो. देन यू कॅन गो अँड सर्च द प्रॉपर्टी. तर तुम्हाला एक प्रॉपर आयडिया आहे की माझ्याकडे फंड एवढे आहे आणि एवढं लोन मला मिळू शकतं. अँड दॅट ऑल्सो ॲड ॲडव्हान्टेजेस टू की बिल्डरसोबत जेव्हा बसले तुम्ही विथ द IPS, यू विल गेट अ बेटर चान्स ऑफ नेगोशिएशन. तुम्ही बिल्डरकडे म्हणालात की माझ्याकडे 60 लाखाचं ऑलरेडी लोन अप्रूव्ड आहे, तर तो तुम्हाला मे बी 65ची प्रॉपर्टी 60 मध्ये देऊ शकेल, कारण त्याला माहिती आहे उद्या लगेच घेणार आहे. त्याला माहिती आहे की ह्याला एलिजिबिलिटी बसते आहे, सिरियस आहे, सगळं स्टडी करून आलाय, असं नाही की फक्त फिरायला आलाय. ओके. आणि जेव्हा हे सगळं झालं त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो की कोणती बँक. कारण का रोज काहीतरी ॲड्स दिसतात आपल्याला की एक म्हणतं 8%, एक म्हणतं 7.8%, एक म्हणतं 8.3 ऑनवर्ड्स, असं सगळे गोष्टी खालीवर, आणि ऑनवर्ड्स हा शब्द असतो, पासून पुढे. बरोबर. नक्की हा काय प्रकार असतो आणि हे कसं ठरतं? सो आता समजा 7.50 7.50 पासून पुढे, तर ते म्हणजे बेस्ट रेट त्यांचा तो आहे. पण तो सगळ्यांनाच मिळतो का? तर नाही. ओके. तो कोणाला मिळतो की जे समजा ज्यांचा सिबिल चांगला आहे, किंवा बऱ्याच वेळा अफोर्डेबल हाऊसेससाठी तो रेट असतो. मग ते म्हणजे समजा 50 लाखापर्यंत तुम्ही कर्ज घेतलं तर त्याच्यासाठी तो आहे रेट, त्याच्यावरती वेगळा असेल. ओके. तर त्याच्यामुळे काय असतं की हे ज्या टर्म्स अँड कंडिशन्स आहेत तर ते नीट त्याचं वाचून मग तुम्ही पुढे जाणं गरजेचं आहे. आणि या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर बँक किंवा हे सिलेक्ट करताना रेट ऑफ इंटरेस्ट असतो, कारण तो तुम्हाला 20 वर्ष 25 वर्ष तो म्हणजे सोबत राहणार आहे. बरोबर. तर त्या दृष्टीने तुम्हाला तो निर्णय घेणं गरजेचं असतं. पण ते सोडून सुद्धा बाकी, जसं की बँक कितपत ट्रस्टवर्दी आहे, किंवा त्यांचे हिडन चार्जेस, डॉक्युमेंटेशन फी, लिगल टेक्निकल फीज, ह्या सगळ्या गोष्टी त्या सगळ्यांना लागू होतात, पण त्या प्रत्येक ह्याच्या वेगवेगळ्या असतात, थोडाफार फरक असतो. तर त्या दृष्टीने आपण बघणं गरजेचं असतं. आणि बऱ्याच वेळा त्यामध्ये ॲडवायझर्स मदत करू शकतात. की काही वेळा काय असतं की जसं आता ह्या बँकेत समजा XYZ बँक आहे, तर तिथे प्रोसेसिंग फीवर डिस्काउंट चालू आहे, तर तो नॉट नेसेसरी प्रत्येक घर कर्ज घेणाऱ्याला माहिती असेल. बरोबर. आणि त्याची बऱ्याच वेळा ॲड पण होत नाही, म्हणजे त्याचं काही मार्केटिंग वगैरे नसतं. तर ते तुम्हाला तिथे गेल्यावर कळतं. मग ते जेव्हा एखादा माणूस तुम्हाला, ज्याला माहितगार माणूस असेल, तर तो तुम्हाला या बाबतीत मदत करू शकतो. ओके. आणि आता मला थोडंसं तू आता जे सांगितलं त्याच्यावरती डबल क्लिक करायचं आहे की ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्यात काय काय गोष्टी चेंज होऊ शकतात. म्हणजे एक असेल किंवा प्रोसेसिंग फी कधी कधी फ्री असते, आणि बऱ्याचदा हे पण ॲडव्हर्टाईज करतात लोक, बिल्डर सांगतात की आमच्याकडनं घेतलं की प्रोसेसिंग फी फ्री आहे. सो काय काय गोष्टी असतात ज्याच्यात बँक टू बँक चेंजेस होऊ शकतात, आणि त्यात थोडं आपण डिटेलमध्ये गेलं तरी चालेल. सो प्रोसेसिंग फी एक झालं. लिगल आणि टेक्निकल फीज ज्या असतात त्या प्रत्येक ह्याच्या, पण त्यात फार फरक नसतो, पण साधारण म्हणजे थोड्याफार वर खाली असतात. काही चार्जेस आहेत जे सगळ्यांचे सारखे असतात, जसे गव्हर्नमेंट चार्जेस असतात, स्टॅम्प ड्युटी असेल किंवा बाकी अजून चार्जेस आहेत, तर ते तुम्हाला भरायचेच आहेत. तुम्ही कुठूनही लोन घेतलं तरी ते लागू होतात. पण काही जसं म्हणजे मी प्रोसेसिंग फी, लिगल टेक्निकलचे चार्जेस, डॉक्युमेंटेशन चार्जेस, हे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे असतात. आणि त्याच्यामध्ये काही वेळा डिस्काउंट चालू असतो,
की म्हणजे काही वेळा लिगल टेक्निकलला पण डिस्काउंट असतो काही बँकांमध्ये. तर मग म्हणजे हे माहिती असेल तर त्याचा फायदा होतो कस्टमरला. म्हणजे क्वार्टर एंड असेल, 6 मंथली क्लोजिंग असते बँकेची, त्यावेळी ते ऑफर्स भरपूर असतात. जे 0 प्रोसेसिंग फीज, लिगल टेक्निकलला डिस्काउंट देतात ते. तसं बरेच स्कीम चालतात. तो हे एकदा प्रॉपर तुम्ही स्टडी केली और इफ यू टेक अ ॲडवाइस फ्रॉम द पर्सन हू डज दिस लोन ॲडवायझरी बिझनेस, देन इट्स अ गुड. ओके. आणि तुम्ही तो आता बोलता ना फायनान्शियल डॉक्युमेंट, इन्कम डॉक्युमेंट्स म्हणाले, हे नक्की काय असतात आणि त्यांनी काही फरक पडतो का? फायनान्शियल डॉक्युमेंट म्हणजे तुमचं जसं की म्हणजे आता होम लोनसाठी काय बेसिक डॉक्युमेंट लागतात ते पण एक आपण बघून घेऊ, की तुमचं KYC, त्याच्यानंतर तुमचे फायनान्शियल डॉक्युमेंटमध्ये काय येतं तर तुमचं ITR भरलेले पाहिजेत व्यवस्थित. त्याच्यानंतर तुमचं 16A फॉर्म 16 जो असतो तर तो व्यवस्थित पाहिजे. त्यानंतर तुम्हाला तुमचे बँक स्टेटमेंट्स चेक केले जातात. असे म्हणजे जे तुमचं फायनान्शियल हेल्थ तुमची जे सांगू शकतील हे सगळे डॉक्युमेंट बँक बघते आणि त्याच्या आधारे मग बँक लोन देते. सो बेसिकली मॅरेथॉन पळायला तुम्ही एलिजिबल आहात की नाही हे आपल्या हेल्थ रिपोर्टवरती कळतं. तसंच हे याच्यात 2 आहे. एक तर सॅलरीड क्लास आहे आणि एक बिझनेस क्लास आहे. तर सॅलरीड क्लासला फॉर्म 16, ITR, KYC हे सफिशियंट सॅलरी स्लिप मिळाली की त्यांचं होऊन जातं. फॉर बिझनेस पर्सन थोडंसं डॉक्युमेंट जास्त लागतात. तुमचं बॅलन्स शीट, तुमचे GST रिटर्न्स, तुम्ही किती टर्नओव्हर दाखवताय, तुमचे प्रॉफिट रेशिओज काय आहे, हे सगळं आहे. म्हणूनच तुमचं फायनान्शियल डिसिप्लिन आणि कंप्लायन्सेस तुम्ही किती प्रॉपर वेनी केलं आहे तो खूप गरजेचा आहे. ओके. कारण ॲक्च्युली हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण बऱ्याचदा असं होतं ना, बिझनेसेस किंवा जे सेल्फ एम्प्लॉईड असतात ते मुद्दामून कॅश पेमेंट घ्या किंवा गोष्टी दाखवू नका असं करतात. कारण का तुमचा इन्कम टॅक्स जास्त जातो असं वाटतं त्यांना. पण त्याचा इम्पॅक्ट इथे होऊ शकतो. तुम्हाला होम लोन मिळायला, महत्त्वाच्या ज्या आयुष्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या घ्यायला इम्पॅक्ट पडू शकतो. म्हणून तुमचा ITR 16A व्यवस्थित असणं गरजेचं आहे. येस, मोस्टली इन द केस ऑफ बिझनेस ओनर्स जे आहे ना त्यांच्या केसमध्ये हा होतं. मिसकन्सेप्शन आहे की तुम्ही कॅशमध्ये घेऊन टाका आणि दाखवू नका, टॅक्स भरू नका. बट त्याच्यानी त्यांना जे लाँग टर्ममध्ये जे नुकसान होतं आहे, जसे फॉर एक्झाम्पल त्यांची इन्कम आहे, कॅशमध्ये घेता येते सगळं आहे किंवा या 50 लाख रुपये वर्षाला ते इन्कम करताय. बट लोन घ्यायला गेले की त्यांच्या पेपरवर इन्कमच नाही आहे. मग त्यांना ते 1-1.5 कोटीचा लोन पण मिळत नाही. तो माणूस असं बोलतो की मला 50 लाख इन्कम आहे मला 1.5 कोटीचा लोन मिळत नाही. बट का नाही मिळत? बिकॉज तू इन्कम टॅक्स प्रॉपरली भरलं नाही आहे, टॅक्स भरलं नाही आहे. तो सगळ्या गोष्टी कन्सिडर होतात. ओके. फारच महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण का छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या एवढ्या मोठ्या मॅटर करू शकतात की अर्थाने. आता आपण ऑलमोस्ट महत्त्वाच्या मुद्द्याकडे येतो, तर म्हणजे चुका. होम लोन घेताना लोक काय चुका करतात ज्याची ते काळजी घेऊ शकतात आणि या छोट्या छोट्या चुकांमुळं त्यांना लाँग टर्ममध्ये खूप फायदा होऊ शकतो किंवा खूप मोठा लॉस वाचू शकतो. होम लोन म्हणजे बेसिक चुका होते की बँक तुम्ही चूज करताना जे जसं संकेत म्हणाला की बाबा माझ्या RMचा फोन आलं, RMनी सांगितलं आणि मी घेऊन टाकलं. काहीच इन्क्वायरी करत नाही, काय चार्जेस लागत आहे त्यांना, हिडन चार्जेस काय आहे, रेट ऑफ इंटरेस्ट मार्केटमध्ये काय चालू आहे आणि मला काय मिळतं आहे, त्याच्या इन्क्वायरीज केली नाही. म्हणजे बेसिक जे होमवर्क पाहिजे, काही पण तुम्ही मेजर डिसिजन घेताना ते केलंच नाही. तो करायला पाहिजे. यू शुड गेट ॲडवाईस फ्रॉम अ प्रॉपर प्रोफेशनल जे तुम्हाला ॲडवाईस करेल की बाबा हा रेट चालू आहे, हे चार्जेस आहे, याच्या व्यतिरिक्त काही चार्जेस नाही आहे. जे ॲग्रीमेंट तुम्ही साईन करताय ते प्रॉपर वाचायला पाहिजे. टेन्युअर तुम्हाला काय घ्यायला पाहिजे. तो डिपेंडिंग अपॉन तुमचं काय इन्कम आज आहे आणि पुढे तुम्हाला काय ग्रोथ दिसतं आहे त्यानुसार तुम्ही ठरवा की तुम्हाला 10 वर्ष घ्यायचं आहे टेन्युअर, 15 वर्ष घ्यायचं की 20 वर्ष घ्यायचं. हे सगळ्या गोष्टी शुड. ओके. आणि दुसरं म्हणजे काय असतं की होम लोनचा अजून एक काय फायदा होतो म्हणजे ते एक असं की होम लोन करताना तुमच्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन होतं, तुमचं लिगल सर्च केला जातो. तर काही वेळा काय होतं, जसं माझ्या एका क्लायंटच्या बाबतीत असं झालेलं की जे त्याने रिसेलची प्रॉपर्टी घेतलेली, म्हणजे आधी एक कोणी माणूस राहत होता आणि त्याच्याकडनं ह्याने विकत घेतली. तर जो आधीचा जो राहत होता त्याने जेव्हा ती प्रॉपर्टी विकत घेतलेली त्यावेळेस त्याने त्याच्यामध्ये काही लिगलमध्ये म्हणजे जो टायटल जेव्हा हे झालं सर्च झाला तर त्याच्यामध्ये काही त्रुटी होत्या. तर जेव्हा ह्या माणसाने विकत घेतली तर त्याचं ॲग्रीमेंट झालं, म्हणजे ॲग्रीमेंट प्रोसेसला होतं आणि बँकेने एक क्वेरी काढली की ह्याच्यामध्ये एक पेपर नोटीस दिली पाहिजे, लिगल नोटीस
15 दिवसाची गेली पाहिजे. आणि अदरवाईज म्हणजे ते लिगली टायटल क्लिअर नाही होणार. आणि त्याला फायदा झाला, कारण ह्या प्रोसेसमध्ये म्हणजे कारण हे होम लोन नसतं घेतलं त्याने, तर हे कदाचित त्याने टायटल सर्च किंवा हे पेपर नोटीस दिलीच नसती. तर त्याला फायदा झाला की म्हणजे त्याचं टायटल क्लिअर होऊन गेलं त्याच्यामध्ये ते लोनच्या प्रोसेसमध्येच. ओके. म्हणजे जे मे बी सामान्य माणूस एस्पेशली जेव्हा आपण जुनं घर विकत घेतोय किंवा सेकंड बायर राहतो पण, तेव्हा आपण एक लिगल वेटिंग प्रोसेस जी आहे एक ती करत नाही बऱ्याचदा. ती मे बी बँक लोन येताना, कारण बँकेला विश्वास बसायला पाहिजे म्हणून बँक 100% ते चेक करते की बाबा हे टायटल क्लिअर आहे ना, हे लिगली बरोबर आहे ना, इलिगल प्रॉपर्टी नाही आहे ना, काही इश्यूज नाही आहेत ना, हे सगळं क्लिअर होऊ शकतं जर तुम्ही होम लोन नॅशनलाइज बँकेकडनं किंवा कुठल्याही बँकेकडनं घेतलं. वन मोर थिंग ॲड करायचं ह्याच्यात की लोक काय करतात, 2 कोटीचं घर घेत आहे, बट जेव्हा एग्रीमेंट करायच्या वेळ आली तर आपण ॲडव्होकेट चांगला घेत नाही. आपण काय करतो, जे कन्सल्टंट आहे, रिअल इस्टेट कन्सल्टंट एजंट आहे, त्यांच्याकडूनच ते करून घेतो. पैसे तिकडे 15,000 पण आपल्याला द्यायचे नाही. बट आम्ही असं सजेस्ट करतो की बाबा तुम्ही 2 कोटीचं घर घेता आहे, देन यू चूज अ गुड लॉयर. ते तुमचं डॉक्युमेंटेशन जे आहे ते प्रॉपरली वेट करून घेतात, ॲग्रीमेंट ड्राफ्टिंग प्रॉपरली होईल, आणि त्याला खर्च काय 20,000 ते 25,000, नॉट मोर दॅन दॅट. पण हे नाही केल्याने काय तोटा होतो? से फॉर एक्झाम्पल तुम्ही 2 कोटीचं घर घेताय, 2 कोटीचं घर घेतलं तुम्ही, अंडर कन्स्ट्रक्शन असेल तर अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये बिल्डरनी काय त्याच्यात क्लॉजेस टाकले, म्हणजे तुम्ही डिले इन पेमेंट केलं तर त्याच्यात पेनल्टी क्लॉज काय आहे, दुसरं ॲम्युनिटीज काय देत आहे बिल्डर, म्हणजे स्विमिंग पूल आहे की नाही आहे, बाकी जिम देणार आहे की नाही देणार आहे, हे सगळं गोष्टी त्याला बघायला पाहिजे. तुमचे पार्किंग आहे त्याचे एरिया काय ते मेन्शन आहे की नाही आहे, तुमचे रेराची पोझिशन डेट काय आहे, नाही झाली तर काय, त्याचे सगळे कंडिशन ते तुमच्या ॲग्रीमेंटमध्ये मेन्शन असतात. आणि हे सगळं कोण बघणार आहे, तर तो एक चांगला ॲडव्होकेट असेल तर तो बघू शकतो, बिकॉज रेरा ॲक्ट इज अ वास्ट ॲक्ट. लेमेन जे कॉमन माणूस आहे त्याला हा सगळं नॉलेज असणं हे पॉसिबलच नाही आहे. तर एक चांगलं लॉयर नेमणं आणि त्यांनी ते सगळं डॉक्युमेंट बघून घ्यायचं आणि मग आपण पुढे जाऊ शकतो. राईट. म्हणजे छोटंसं आत्ता मे बी 15,000-20,000 30,000 रुपये खर्च असू शकतो, पण त्यांनी तुमचं लॉंग टर्ममध्ये तुम्हाला मे बी पार्किंग चुकीचं मिळू शकतं, कवर्ड अनकवर्ड अशा बऱ्याच गोष्टी होऊ शकतात जर ते तुम्ही नीट वाचल्या नसतील तर. बापरे, पार्किंग छोटं मिळणं, मोठं म्हणजे त्याचा एरिया असेल, कारण नाही तर तुमची SUV आहे आणि तिथे तुम्हाला छोट्या हॅचबॅकचं पार्किंग मिळालं, तुम्ही गाडी लावणार कशी? हो, म्हणजे आत्ता लिटरली मी जिथे रेंटवरती राहतोय तिथे हा प्रॉब्लेम आहे की मला फक्त वॅगनार जाते त्या पार्किंगमध्ये, कुठलीही गाडी म्हणजे SUV सोड, सेडान पण आत जात नाही, कारण की त्याची जागाच 7.5 फूट आहे, कुठलीच गाडी आत जात नाही. निदान आता काय आहे, बिल्डर तुम्ही 3 BHK फ्लॅट घेतला, त्यांनी 2 पार्किंग लिहिलेली आहे, 2 पार्किंग ते पॅरलल आहे की स्टॅक पार्किंग आहे ते पण बघायचं असतं. बिकॉज स्टॅक पार्किंग असेल तर तुम्हाला नेहमी असं करावं लागेल की खालची गाडी काढा मग वरची गाडी निघेल. तर यू शुड अवेअर की काय लिहिलेलं आहे त्याच्यात आणि आपल्याला काय मिळतंय. परवाच एका रीलमध्ये ऐकत होतो की काही बाबा तुम्ही आता तुमच्याकडे थोडा ॲडिशनल पैसे आले तर तुम्ही FD म्हणून ठेवू शकता होम लोनच्याच अकाउंटमध्ये वगैरे, असं काहीतरी ऐकलं. नक्की काय प्रोडक्ट आहे हे समजू शकतो का? सो तुमचा एक रेग्युलर होम लोन जसं आहे तसंच होम लोन विथ OD फॅसिलिटी, ओके, हे पण एक आहे. तर त्याच्यामध्ये काय असतं की तुमचं जे होम लोन आहे ते तुमच्या सेव्हिंग अकाउंटला लिंक्ड असतं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्याकडे समजा जास्त पैसे आले काही कारणास्तव तर ते तुम्ही त्याच्यामध्ये पार्क करून ठेवू शकता आणि तुमचा जो इंटरेस्ट रेट आहे तर त्याचं जे म्हणजे तो तेवढ्याने इंटरेस्ट रेट कमी नाही होत, पण ती मुद्दल तुमचं म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट तेवढ्याने कमी होते फॉर तेवढा जो वेळ जितके दिवस तुम्ही ठेवलाय ॲडिशनल जे पैसे आलेत ते त्या अकाउंटमध्ये, तर तेवढ्या वेळासाठी तुमचा इंटरेस्ट कमी होतो. सो हा त्याचा फायदा असतो. आणि ह्याच्यामध्ये काय असतं की ह्या साधारणपणे OD फॅसिलिटीचे जे होम लोन असतात तर त्याच्यामध्ये रेट ऑफ इंटरेस्ट जो आहे तो मार्जिनली थोडासा जास्त असतो. ओके. पण जे बिझनेस कम्युनिटीमधले लोक आहेत किंवा सेल्फ एम्प्लॉईड लोक आहेत ज्यांना एकदम पैसे येतात तर त्यांच्यासाठी हे प्रॉडक्ट खूपच किफायतशीर आहे आणि त्याचा ते खूप चांगल्या पद्धतीने फायदा घेऊ शकतात. आणि मला अजून एक विचारायचं होतं की आत्ता सगळ्यात मोठा डिबेट असतो की समजा तुमचा आत्ता काय बाबा ₹1,00,000 पगार आहे आणि उद्या
काय पुढच्या वर्षी 1,20,000 झाला, 1,10,000, तुम्ही जॉब चेंज केला किंवा 30,000चा पगार 50,000 झाला, तर ते मी वाढलेले जे काही 20,000 रुपये आहेत ते मी EMIमध्ये टाकायचे का SIP मध्ये टाकायचे? कारण का EMI तर दिसताना मला दिसतं की 8.5% लोन रेट आहे, SIP मला 13, 14, 15% देणार आहे. तर हे कसं ठरवायचं? हा डिसिजन कसा घ्यायचा? याला मिक्स तुम्ही करू शकतात. यू कॅनॉट गो 100% SIP करू असं नाही आहे, 100% EMIमध्ये बरं असं नाही आहे. तुम्ही थोडं अमाऊंट EMIमध्ये करा, बिकॉज इथे तुम्हाला माहिती आहे की 8.5% वाचतं आहे. थोडा अमाऊंट SIPमध्ये करा, बिकॉज इट्स अ इक्विटी मार्केट, फ्लक्च्युएटिंग आहे. आज मार्केट खराब आहे, उद्या चांगलं होऊ शकतं, तर लॉंग टर्म आहे. तर दोन्ही ठिकाणी थोडं अमाऊंट टाकायला पाहिजे. सो बॅलन्स्ड अप्रोच ठेवावा अशा ठिकाणी. ओके. आणि मला हे एक विचारायचं आहे की थोडंसं टेक्निकल पार्टकडे जाऊया आपण होम लोनमधल्या. बऱ्याचदा ज्या अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टीज असतात तेव्हा आपण जेव्हा होम लोन घेतो वगैरे, तर ते होम लोन डिस्बर्स होताना पूर्ण डिस्बर्स होतं, टप्प्याटप्प्याने डिस्बर्स होतं. रेरा काय सांगतं याबद्दल, आणि याबद्दल तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे? ते होम लोन जे आहे ते तुमचं जसं बिल्डर डिमांड पाठवतो तर त्या पद्धतीने ते डिस्बर्स होतं. म्हणजे ते एकत्र सगळं होत नाही. ते तुमच्या रेरा महारेरामध्ये काही गाईडलाईन्स आहेत की एवढ्या म्हणजे जसं की प्लिंथ झाली की बिल्डर 30% किंवा 40% डिमांड करू शकतो. त्याच्यानंतर स्लॅब्स RCC स्ट्रक्चरला समजा 70% डिमांड करू शकतो. अशा काही गाईडलाईन्स आहेत वेगवेगळ्या. तर त्या पद्धतीने डिमांड नोट तुम्हाला डिमांड होत जाते आणि मग बँकेला डिमांड केल्यानंतर बँक तशा पद्धतीने ते डिस्बर्स करते. बँक काही पहिल्या दिवशी म्हणजे लोन सँक्शन झाल्या ते पूर्ण डिस्बर्स करतं असं नाही. तर ते जसं तुमचं पेमेंट शेड्यूल आहे, जे तुमच्या ॲग्रीमेंटमध्ये पण ते नमूद केलेलं असतं, तर त्या पद्धतीनेच बँक डिस्बर्स करते. आणि तुमचा EMI पण आयडियली त्या डिस्बर्समेंटच्या रिलेटेडच असला पाहिजे. समजा आता फॉर एक्झाम्पल एकाने 80 लाखाचा लोन त्याला अप्रूव्ह झालेला आहे आणि त्याचा आता बाबा पहिल्या 2-3 टप्पे पूर्ण झालेत आणि 40 लाखाचा लोन डिस्बर्स झाला आहे, तर त्याचा जो काही त्यावेळेला EMI असणार तर तो फक्त 40 लाखाचा असेल का त्या 88 लाखाचा असेल? 40 लाखावर. तर त्या 40 लाखाचाच EMI असणं एक्सपेक्टेड आहे. येस. आणि अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टीमध्ये एक चांगलं असतं की टिल पोजेशन तुम्हाला फक्त इंटरेस्ट सर्व करायचा आहे. ओके. प्रिन्सिपल रिपेमेंट होत नाही. करूच शकत नाही तुम्ही. नाही, तसं करू शकतो, ऑप्शन आहे, बट ऑप्शन आहे. मोर ओव्हर लोक फक्त इंटरेस्टच पेमेंट करतात. ओके. बिकॉज तुमचं डिस्बर्समेंट पूर्ण झालं नाही. इट्स अ स्टेज वाईज. हम्म. तर जेवढं डिस्बर्समेंट झालंय तेवढं इंटरेस्ट भरून टाका तुम्ही असं. बऱ्याचदा ना होम लोन घेत असताना त्या होम लोनच्या एस्पेशली जर आपण या ज्या प्रायव्हेट बँक्स आहेत त्यांचे जे हे आहेत ते लोक म्हणतात की आमचा होम लोन इन्शुरन्स पण आहे, तुम्ही होम लोन इन्शुरन्स घ्या, तुम्ही सेफ व्हाल, हे व्हाल. पण माझ्याकडे जर टर्म इन्शुरन्स असेल तर मी होम लोन इन्शुरन्स आणि वेगळा का घेऊ, त्याचा आणि EMI का वाढवू माझ्याकडं? तर ते कंपल्सरी नाही आहे. फर्स्ट थिंग की तुम्ही होम लोन इन्शुरन्स घ्यावाच हे कंपल्सरी नाही आहे. तुमचं टर्म इन्शुरन्स असेल, तुम्ही ते टर्म इन्शुरन्सला असाईन करू शकता तुमच्या लोन अमाऊंटला. ओके. आणि ते करायलाच पाहिजे. बिकॉज एक एक्झाम्पल देतो तुम्हाला की आता मध्ये 6 महिन्याआधी एक केस झालं होतं. एक फॅमिली आहे, त्यांचं मुंबईमध्ये घर आहे. जे मेन अर्निंग पर्सन आहे त्यांचं सडनली ब्रेन स्ट्रोकनी डेथ झाली. आणि जे त्यांचे बाकीचे घरचे लोक आहे कोणी पण कमवत नव्हते. तर बँकेचा प्रेशर आला की बाबा आम्ही खाली करू ते. का आलं? बिकॉज त्यांचं ते इन्शुरन्स लॅप्स झाला होता. अरे वा. म्हणजे 1 वर्ष आधीच त्यांचं इन्शुरन्स ते संपलं होतं. ते इन्शुरन्स झालं असतं तर तो सगळं अमाऊंट जे लोनच्या EMI आहे, लोन अमाऊंट सगळं ते इन्शुरन्समधून कव्हर झालं असतं. हो. तर लोन हे इन्शुरन्स जे आहे ते गरजेचं आहे. मला अजून एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की आता मला कळलं आहे की बाबा मी कुठल्या तरी वेगळ्या बँकेत घेतो, तर तुमच्याशी बोलताना आता लक्षात येतं की बाबा माझं होम लोन मे बी अजून बेटर रेट मला मिळू शकतो. मी तेव्हा निगोशिएटच केलं नाही, मला माहितीच नाही. आता मी हरलो का? आता मला काहीच करता येणार नाही का? तुम्ही होम लोन ट्रान्सफर करू शकता का मिडवे पण? कारण का बऱ्याचदा असं लक्षात येतं की दुसऱ्या बँकेत चांगला इंटरेस्ट रेट आहे, तर ते ट्रान्सफर करता येतं का? हो, नक्कीच करता येतं. जसं की तुझा जो आत्ताची जी बँक आहे तिथनं तुझं लोन ट्रान्सफर करून नवीन बँकेत जे तुला बेटर टर्म्स देत आहेत, बेटर रेट ऑफ इंटरेस्ट देतात, तिथे तू ट्रान्सफर करू शकतो. याच्यासाठी बाकीचं जे डॉक्युमेंट होते ते ॲज इट इज लागतात. ॲडिशनल काय लागतं तर तुझं लिस्ट ऑफ डॉक्युमेंट आणि फोरक्लोजर लेटर हे तुला तुझ्या एक्झिस्टिंग बँककडनं घ्यावं लागतं. आणि त्याच्या बेसिसवर आणि बाकी जर तुझी एलिजिबिलिटी वगैरे सगळं व्यवस्थित बसत असेल तर तू ते लोन नक्कीच ट्रान्सफर करू शकतो. आणि याला आधीची बँक काही अडवणूक करू नाही शकत नाही? प्री पेमेंट
प्रीपेमेंटवरती कुठेही काही RBIच्या नियमानुसार 2019 पासून हा नियम लागू झालाय की त्याच्यानुसार तुला होम लोनमध्ये तू बँक तुला प्रीपेमेंटसाठी चार्जेस लावू शकत नाही. तर तू हे विदाऊट एनी कॉस्ट तू ट्रान्सफर करू शकतो. तर जसं संकेतनी सांगितलं की बॅलन्स ट्रान्सफर करून घ्यायचं ते चांगलं असतं. तर त्याच्यासाठी एक एक्झाम्पल घेऊ आपण की 50 लाखाचा लोन आहे, 30 वर्षासाठी तुम्हाला चालू आहे आत्ता. 8.5% रेट ऑफ इंटरेस्ट आहे. करंट रेट ऑफ इंटरेस्ट कमी झाला बिकॉज ऑफ रेपो रेट कमी झाले, 7.35 आहे. तर तुम्ही हे सपोज 8.5चा जे रेट आहे ते कमी करून घेतलं 7.35ला, तर तुम्हाला किती सेव्हिंग होऊ शकतं ओव्हर द पिरियड ऑफ 30 इयर्स? तर तुम्हाला 14,40,150 रुपयाचा सेव्हिंग होऊ शकतो. बापरे. येस. तुम्ही विचार करा 50 लाखाचा लोनवर जर 14,40,150 रुपयाचा सेव्हिंग आहे, तर पर्सन हू इज हॅव्हिंग अ लोन 50 लाखाचा ते 15 लाखाची कार घेऊ शकतो. वाव. आणि अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टीला पण होम लोन ट्रान्सफर करता येतं का? कारण का बऱ्याचदा अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टीला जर तुम्ही लोन ट्रान्सफरचं म्हणायला गेलात तर ते म्हणतात नाही, तुमचं GST भरलाय आधी, तुम्हाला त्याचा फुल क्लोजरचं मी लेटर देऊ शकत नाही कारण अजून प्रॉपर्टीज कंप्लीट झालेली नाही वगैरे, असं काहीतरी ते टेक्निकल टर्म सांगतात ज्या कळत नाहीत तुम्हाला. करू शकतो. काही प्रॉब्लेम नाही. काही प्रॉब्लेम नाही. काहीच प्रॉब्लेम नाही. माझा आता शेवटचा प्रश्न आहे हा, की अशा काय 5 गोष्टी असू शकतात ज्या तुम्ही बघितल्या पाहिजेत होम लोन चालू असलं तरी, जेणेकरून तुम्हाला असा काहीतरी इंटरेस्टिंग फायदा होऊ शकतो? तर काय गोष्टी बघायला पाहिजे? तर एक तर तुमची काय रेटनी आता चालू आहे, काय माझा EMI रेग्युलरली जातं आहे की नाही जातं आहे, त्याच्यात काही चार्जेस तर नाही लागले. माझ्या बँक स्टेटमेंट एकदा उघडून तुमचं लॉग इन करून बघा की काय त्याच्यात चार्जेस वगैरे नाही पडले, माझा रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे आणि मार्केटमध्ये काय चालू आहे, माझी बँक काय देते आहे आणि दुसरी बँक काय देते आहे, हे सगळं गोष्टी बघायला पाहिजे. थँक्यू CA संकेत आणि CA जयेश. तुम्ही दोघांनी जे काही आत्ता लिटरली मास्टर क्लास दिला आहे हा होम लोनचा, डिटेल स्पेसिफिक गोष्टी सगळ्या कळाल्या आहेत. आणि आय एम शुअर की जे कोणी आता होम लोन घेण्याचा प्रयत्न करतं आहे त्यांना चुका टाळण्यासाठी हा नक्कीच एक मार्गदर्शक तास झालेला आहे. आणि ज्यांचं होम लोन चालू पण आहे त्यांना आय एम शुअर की अशा काहीतरी छोट्या क्लुप्त्या ज्या तुम्ही सांगितल्या त्यातनं त्यांची गाडी येऊ शकते लवकरच. तर थँक्यू सो मच. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा. आणि तुम्ही अजूनपर्यंत जर सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा. कमवून घ्यायचा अजून नाही केलेलं तुम्ही. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्हाला तुमचं होम लोन चेक करून घ्यायचं आहे, तुम्हाला नवीन होम लोनला अप्लाय करायचं आहे आणि तुम्हाला ह्यांच्या गायडन्सची गरज आहे, तर अर्थात मी त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये आणि कॉमेंट बॉक्समध्ये दिले असेल, त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद. लोभ असावा.